5 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 होईल. तर एचे आजचे वय काढा. ठीक आहे. 5 वर्षापूर्वी गुणोत्तर किती दिलेले आहे? 5 वर्षापूर्वी गुणोत्तर 3:1. तर 5 वर्षापूर्वी एचे वय किती होईल? 3x. बीचे वय होईल x. म्हणजे हा ए कन्सिडर आणि हा बी. ठीक आहे. आता आजचे वय जर आता 5 वर्षापूर्वी जर 3x आहे तर आजचे जर विचारले तर 3x + 5 होईल. म्हणजे त्याच्यात 5 अधिक मिळवल्या जाईल. आजचे वय काय होईल? एचे वय 3x + 5 आणि बीचे वय होईल x + 5. ठीक आहे. 5 वर्षानंतर एचे वय होईल. एचे वय आजच्या वयामध्ये 5 अधिक ॲड करावे लागेल. 3x + 5 आणि अधिक 5 म्हणजे किती होईल? 3x + 10. ठीक आहे. आता बीचे वय पण सेम तसंच x + 5 अधिक 5 म्हणजे हे होईल x + 10. ठीक आहे. आता त्यांनी म्हटलेलं आहे की 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 होईल. तर 5 वर्षानंतरचे वय आपण काढलेले आहे. किती? 3x + 10 भागेला x + 10 किती होईल म्हणते गुणोत्तर? 11:5. आता याला सॉल्व करूया. तिरपा गुणाकार. ठीक आहे. म्हणजे 5 गुणेला ब्रॅकेटमध्ये 3x + 10 बरोबर 11 ब्रॅकेटमध्ये x + 10. ठीक आहे. आता याला सॉल्व करूया. हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे. याला पण मल्टिप्लाइडला आहे, याला पण मल्टिप्लाइडला आहे. म्हणजे हे होईल 15x + 50. हा पण इथे पण सेम. हा याला पण मल्टिप्लाइडला आहे, याला पण मल्टिप्लाइडला आहे. म्हणजे हे होईल 11x + 110 110. ठीक आहे. आता हा जे सेम व्हेरिएबल आहे त्याला जवळ आणायचं. म्हणजे हे होईल 15x - 11x. इकडे प्लसला आहे, इकडे आल्यावर मायनसला होईल. आणि हे 110 हा इथे प्लसला आहे 50, तो इकडे आल्यावर मायनसला जाईल, वजा होईल. 15मधून 11 गेले 4x. आणि हे 110मधून 50 गेले 60 राहिले. ठीक आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. हा मल्टिप्लाइडला आहे, इकडे आल्यावर डिवाइडला होईल. म्हणजे 60 भागेला 4. तर x बरोबर होईल किती? 4 × 4 4 15 म्हणजे 15 × 4 60. x आपल्याला मिळाला आहे 15. तर हे उत्तर नाही आहे आपलं. तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की एचे आजचे वय काय. ठीक आहे. तर आजचे वय आपण कन्सिडर केले होते. कन्सिडर केला होता आपण एचे आजचे वय होते 3x + 5. ठीक आहे. तर x आताच काढलेला आपण 15 + 5. आधी मल्टिप्लाइड करायचं असते. 15 त्रिक 45 + 5 बरोबर 50 वर्ष. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.